नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बागवान मॅडम. आपल्याला आज 11वीच्या सहकारच्या आपण सिलॅबस जवळजवळ संपवलेला आहे. पण त्यापुढे जाऊन आता आपल्याला उजळणी जी आहे, स्वाध्यायांची उजळणी घ्यायची आहे. मग स्वाध्यायांची उजळणी घेत असताना आपल्याला आपण पहिल्या प्रकरणापासून सुरू करूयात. पहिलं जे प्रकरण आहे, सहकार चळवळीचा उगम कशा पद्धतीने झालेला आहे आणि यामध्ये सहकाराचा अर्थ आणि इतिहास हे जे पहिलं प्रकरण आहे, त्यामध्ये त्याचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण सोडवूयात. प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. त्यामध्ये एक आकडा आहे, सहकार चळवळीचा उगम सर्वप्रथम टिंबटिंब या देशात झाला. पर्याय दिलेत इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स. त्याचं उत्तर आहे इंग्लंड. दुसरा आहे प्रश्न, समाजातील आर्थिकदृष्ट्या टिंबटिंब व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. पर्याय दिले श्रीमंत, दुर्बल आणि भांडवलदार. त्याचं उत्तर आहे दुर्बल. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. पुढचं आहे, सहकार म्हणजे टिंबटिंबचं संघटन होय. पर्याय आहेत व्यक्ती, भांडवल आणि मध्यस्थ. त्याचं उत्तर आहे बघा व्यक्ती. सहकार म्हणजे व्यक्तींचे संघटन होय. पुढचं आहे, इंग्लंडमध्ये इसवी सन टिंबटिंबमध्ये सहकार चळवळ सुरू झाली. पर्याय आहेत 1944, 1844 आणि 1880. इंग्लंडमध्ये इसवी सन 1844मध्ये सहकारी चळवळ सुरू झाली. पुढचं आहे, भारतातील पहिला सहकार कायदा टिंबटिंब या वर्षी संमत झाला. पर्याय दिलेत बघा 1904, 1960 आणि 1912. उत्तर आहे त्याचं 1904. पुढचं आहे, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना टिंबटिंब येथे स्थापन झाला. एक आकडा, कोल्हापूर, प्रवरानगर आणि नागपूर असे 3 पर्याय आहेत बघा. याच्यामध्ये उत्तर आहे प्रवरानगर. उत्तर काय आहे? प्रवरानगर. पुढचं आहे, सहकारी संस्थेमध्ये सर्व सभासद टिंबटिंब मानले जातात. सहकारी संस्थेमध्ये सर्व सभासद टिंबटिंब मानले जातात. एक आहे असमान, समान आणि गौण. उत्तर आहे त्याचं समान. पुढचं आहे, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश टिंबटिंब हा असतो. नफा मिळवणे, सेवा देणे आणि पिळवणूक करणे. उत्तर आहे त्याचं सेवा देणे.
पुढचा आहे प्रश्न. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे टिंबटिंब हे अध्यक्ष होते. धनंजयराव, आर.जी. सरैया आणि डॉक्टर ए.डी. गोरवाला. चं उत्तर आहे डॉक्टर ए.डी. गोरवाला. पुढचा प्रश्न आहे बघा. योग्य जोड्या जुळवा. जोड्या जुळवामध्ये बघा, अ गट दिलाय आणि ब गट दिलाय. अ गटामध्ये 5 पर्याय दिलेत बघा आणि ब गटामध्ये 10 पर्याय दिलेत बघा. अ गटामध्ये पहिला पर्याय आहे नफ्याचे न्याय्य वाटप. त्याचं उत्तर आहे समान प्रमाणामध्ये. दुसरं आहे भारतातील पहिला सहकार कायदा. उत्तर आहे 1904. तिसरं आहे सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश सेवा देणे. काय उत्तर त्याचं? सेवा देणं. सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने. पुढचा आहे सहकार चळवळीचा उगम देश इंग्लंड. हे त्याचं उत्तर आहे बघा. पुढचं आहे खालील विधानांसाठी एक शब्द आणि शब्दसमूह लिहा. एक आकडा आहे सहकारी संस्थेचे मालक. उत्तर आहे त्याचं सभासद. पुढचं आहे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचं एक महत्त्वाचं साधन. उत्तर आहे त्याचं सहकार. पुढचं आहे सहकार चळवळीचा जनक. उत्तर आहे त्याचं रॉबर्ट ओवेन. पुढचं आहे महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा. उत्तर आहे त्याचं 1960. आणि पुढे आहे भारतातील दुसरा सहकार कायदा. त्याचं उत्तर आहे 1912. पुढचं आहे खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना आहे. बरोबर आहे. सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातात. चूक आहे. सहकारी संस्था आपल्या सभासदांमध्ये कोणताही भेदभाव करीत नाहीत. बरोबर आहे. सहकारी संस्था ही एक हुकुमशाही संघटना आहे. चूक आहे. सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांची साखळी नष्ट होण्यास मदत होते. बरोबर आहे. सहकारी संस्था मक्तेदारीवरती नियंत्रण ठेवतात. बरोबर आहे.
हा स्वाध्याय आपण इथपर्यंत बघितला आहे, पण खरं तर तुमचा अभ्यास तुम्हाला सेकंड टर्मचा विचार करावा लागणार आहे. मग सेकंड टर्ममध्ये ग्राहक भांडार संस्था हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकचा आपण थोडा विचार करूयात. ग्राहक सहकारी संस्था दर्जेदार वस्तूंचा पुरवठा टिंबटिंब किमतीमध्ये करतात. वाजवी किमतीमध्ये करतात. ग्राहक सहकारी संस्था टिंबटिंबकडून वस्तूंची खरेदी करतात. उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतात. राष्ट्रीय ग्राहक दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. 24 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था टिंबटिंब या देशामध्ये सुरू झाली. इंग्लंडमध्ये सुरू झाली. जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था टिंबटिंब साली स्थापन झाली. 1844 साली स्थापन झाली. ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात. ग्राहक सहकारी संस्थांमुळे वस्तू वितरणाच्या साखळीतील टिंबटिंबचे उच्चाटन होते. मध्यस्थांचे उच्चाटन होते. जगातील पहिले ग्राहक भांडार टिंबटिंब हे होय. रॉशेडियल पायोनियर्स हे होय. पुढे आहे योग्य जोड्या जुळवा. भारतातील पहिला सुपर बाजार दिल्ली. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर. विद्यार्थी सहकारी भांडार. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांचं संरक्षण. पुढे आहे खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. त्यामध्ये पहिलं आहे विभिन्न प्रकारच्या सर्व वस्तू एकाच भांडारामध्ये उपलब्ध करून देणारी संस्था. त्याला म्हणायचं ग्राहक सहकारी संस्था किंवा सुपर बाजार. विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर सुरू केलेले भांडार. विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार हे त्याचं उत्तर आहे. पुढचं आहे ग्राहकांनी परस्परांच्या हितरक्षणासाठी स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी तत्त्वानुसार स्थापन केलेली संस्था. त्याचं उत्तर आहे सहकारी ग्राहक संस्था. ग्राहकांना वाजवी दरामध्ये वस्तू आणि सेवा पुरवणारी संस्था. त्याचं उत्तर आहे ग्राहक सहकारी संस्था. आणि पुढचं आहे सन 1844 इंग्लंडमधील विणकरांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ग्राहक सहकारी संस्था. याचं उत्तर आहे रॉशेडेल इक्विटेबल पायोनियर्स लिमिटेड. पुढचं आहे ग्राहक सहकारी संस्था. चुकी बरोबर लिहायचं आहे बघा आपल्याला. ग्राहक सहकारी संस्था या ग्राहक हितरक्षणासाठी स्थापन झालेल्या असतात. हे बरोबर आहे. पुढचं आहे ग्राहक सहकारी संस्थांमुळे ग्राहकांचे शोषण थांबते. हेही बरोबर आहे. विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार व्यापारी स्थापन करतात. हे चूक आहे. हे विधान कसं आहे? चूक आहे. आणि ग्राहक सहकारी संस्थेतून पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती जास्त असतात. हे पण चूक आहे.
जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था अमेरिकेमध्ये स्थापन झाली, हे पण चूक आहे. आणि ग्राहक सहकारी संस्थेमुळे निर्भय आणि दर्जेदार मालाचा पुरवठा केला जातो, हे बरोबर आहे. पुढचं आहे खालील विधाने पूर्ण करा. ग्राहक सहकारी संस्थेमुळे टिंबटिंबचे उच्चाटन होते, मध्यस्थांचे उच्चाटन होते. ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना टिंबटिंब वस्तूंचा पुरवठा करतात, निर्भेळ वस्तूंचा पुरवठा करतात. पुढे आहे जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था टिंबटिंब या देशामध्ये सुरू झाली, इंग्लंड या देशामध्ये सुरू झाली. ग्राहक सहकारी संस्था दर्जेदार वस्तूंचा पुरवठा टिंबटिंब किमतीला करतात, कमी किमतीला करतात. पुढे आहे जागतिक सहकार चळवळीचा उगम टिंबटिंब संस्थेच्या स्थापनेतून झाला. रॉशडेल इक्विटेबल पायोनियर्स लिमिटेड हे त्याचं उत्तर आहे. ग्राहक सहकारी संस्था टिंबटिंबकडून वस्तूंची खरेदी करतात, याचं उत्तर आहे उत्पादक. पुढचं आहे अचूक पर्याय निवडा. एक आहे सुपर बाजार, त्याचं उत्तर आहे दिल्ली. दुसरं आहे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, त्याचं उत्तर आहे सहकारी ग्राहक भांडार. तिसरं आहे ग्राहक सहकारी संस्था, त्याचं उत्तर आहे ग्राहक संरक्षण. आणि चौथं आहे राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर. आणि पहिले ग्राहक भांडाराची स्थापना 20 सप्टेंबर. जागतिक ग्राहक दिन 15 मार्च. पुस्तकामध्ये पेज नंबर 122 वरती खाली पर्याय दिलेत बघा, ते पर्याय बघा. तर बघा अशा पद्धतीने आपण बराचसा भाग संपवला आहे. आता अधोरेखित शब्द अधोरेखित शब्द दुरुस्त करून अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे बघा. त्यामध्ये ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना चैनीच्या वस्तूंचा पुरवठा करतात. ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात. ग्राहक सहकारी संस्थांमुळे वस्तू वितरणाच्या साखळीतील उत्पादकांचे उच्चाटन होते, मध्यस्थांचे उच्चाटन होते. ग्राहक सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात, सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. ग्राहक सहकारी संस्थांमुळे मालाची विक्री केवळ उधारीनेच केली जाते, रोखीने केली जाते. एकाच छताखाली अनेक विभाग असलेली मोठी भांडारे म्हणजे पतपुरवठा संस्था होय, सुपर बाजार होय. जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था भारत या देशामध्ये सुरू झाली नाही, इंग्लंड या देशामध्ये सुरू झाली. राष्ट्रीय ग्राहक दिन 1 जून या दिवशी साजरा केला जातो. तर नाही 1 जून नाही, 24 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. गटात न बसणारा शब्द जो आहे त्यामध्ये प्राथमिक सहकारी संस्था, मध्यवर्ती ग्राहक भांडारं, गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ आणि विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार. उत्तर आहे गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ. दुसरा आहे 20 सप्टेंबर, 24 डिसेंबर, 2 ऑक्टोंबर आणि 15 मार्च. गटात न बसणारा शब्द आहे 2 ऑक्टोंबर. काय आहे? 2 ऑक्टोंबर. आता त्याने पुढे म्हटलेलं आहे
की संज्ञा स्पष्ट करा. संज्ञा स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे सुपर बाजार. दिल्लीला सुपर बाजाराची स्थापना केलेली आहे आणि सुपर बाजाराची स्थापना दिल्लीला केलेली आहे आणि एकाच छताखाली सर्व वस्तू उपलब्ध होतात. एकाच दुकानामध्ये सगळ्या वस्तू उपलब्ध होतात. त्याला काय म्हणायचं? सुपर बाजार असं म्हणायचं. पुढचं आहे विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडार. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेलं सहकारी भांडार की ज्यामधून वह्या पुस्तकं वगैरे शाला उपयोगी साहित्य आपल्याला मिळू शकतं. आणि प्राथमिक ग्राहक सहकारी संस्थासुद्धा सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेली असते. तर बघा, अशा पद्धतीने हा सगळा भाग महत्त्वाचा आहे. आणि ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे, त्यामुळे त्याच्यावरती अन्याय होतो आहे, तो फसवला जातो आहे, त्याचं शोषण होतं आहे. हा सगळा भाग आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला आहे. आज आपण हा जो स्वाध्याय सोडून घेतला आहे, हा स्वाध्याय जो आहे ग्राहक सहकारी संस्थेचा स्वाध्याय, हा महत्त्वाचा आहे. तर हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचा आहे. तर ठीक आहे, आपण थांबूयात.